कंच आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत. युसुफ आमच्या बरोबर आहेत. मराठी आणि हिंदीमधून या सामन्याचं धावतं वर्णन तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि आता 3 धावांची जी पेनल्टी आहे ती ऍड ऑलरेडी तुमच्या स्कोर बुकमध्ये झाली. आता आपण ऑनलाईन देखील पाहू शकता. इथे धावफलका धावा 3 आहेत. जी अपोनंट टीमला म्हणजे उत्तम संघाला लागलेली पेनल्टी आहे ती नारिकेल संघाच्या स्कोर बोर्डमध्ये आपल्याला ऍड झालेली पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात. आघाडीचा गोलंदाज असेल प्रतीक आणि समोर असेल जाईल आकाश मागेला जो उत्कृष्ट खेळाडू आहे. पहिल्या चेंडूवरती बैठक शॉट, गुडगा टेकला आणि काय या वेळेला चौकार ठोकला. चेंडू सीमारेषा पार. अप्रतिम चौकार, खणखणी चौकार. व्हॉट अ शॉट. धन्यवाद. जरूर प्रशांत सर देख सकते हैं पहली गेंद पर सेट हो गए बल्लेबाज और निगाहें कितनी पैनी रखी हैं, तेज तर्रार गेंद थी और गेंदबाज का एक्शन काफी अलग है. प्रतीक मडवाल है गेंदबाजी के लिए प्रतीक है और प्रतीक की पहली गेंद पर चौका, अलग तरह का शॉट खेला, रचनात्मक शॉट था और 4 के साथ अपना और अपनी टीम का खाता खोलते हुए. बल्लेबाज की बात कीजिए इस वक्त बेहतरीन शुरुआत आकाश के बल्ले से चौके के साथ. पावर प्ले का पहला ओवर प्रगति पथ पर है. 2 खिलाड़ी को दायरे के बाहर रखा गया. डीप एक्स्ट्रा कवर और डीप कॉर्नर पे खिलाड़ी है. इस वक्त रिवर्स खेलने का प्रयास और गलती कर बैठे. कहते हैं ना जब सीधी उंगली से घी निकलती है आपको उंगली टेढ़ी नहीं करनी चाहिए. यहां पर आपने उंगली टेढ़ी की और अपना बड़ा विकेट यहां पर गवाया मिस्टर आकाश ने. कभी भी किसी का पूरिया देखिए उसकी औकात का अंदाजा नहीं लगाने का, क्योंकि ऐसा आदमी बहुत खतरनाक होता है. पूलिया ही बदल डालता है. कल से अगर तू और तेरा छोकरा शहर में दिखाई दिए. ऍक्शन रिप्ले पहा. साईल आमचे अपडेटर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला ऍक्शन रिप्ले पाठीनोटीच्या माध्यमातून बघायला मिळेल. पहिला फटका खूप चांगला होता, दर्जेदार होता, परंतु त्यानंतर आकाशने काय चूक केले. रिव्हर्सिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, फलंदाजाला पडली भूल, दांडी झाली गुल, गोलंदाजी पॉवरफुल. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती आपण बघितलं तर गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालंय गोलंदाज प्रतीकला. तो अत्यंत महत्त्वपूर्ण गोलंदाज आहे. धावफलका 7, 1 गडी बाद झालाय. आणि यावेळेला रोहान 11 नारिंगी संघ बॅटिंग करत असताना क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरता धीरज पाटीलला पाचारण करण्यात आलेलं आहे. आकाश मागेला ज्यानं धाबा केल्या 4, 1 चौकार त्याच्या बॅटमध्ये आला होता. युसुफ अत्यंत महत्त्वाचं म्हणजे तुमचा स्टार्ट चांगला झाला होता. आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही सांगितलीत की एक फटका चांगला खेळलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट तुम्ही चांगले बॅटिंग करताय, त्यानंतर मात्र फॅन्सी स्ट्रोक खेळण्याची काही आवश्यकता नव्हती. चुकीला माफी नाही, चुकीला माफी नाहीये. हा चुकीचा फटका होता आणि त्याचा फायदा इथे प्रतीकला मिळाला. नवीन बॅटर क्रमांक 3 वरती धीरज, गोलंदाजी मार्क वरती सज्ज असेल प्रतीक. फ्लाइंग स्लिप, त्यानंतर गली पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, एक मिड ऑफ, मिड ऑन, डीप मिड विकेट, स्क्वेअर लिग मध्ये क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा क्रीज मध्ये जाऊन डीप जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. यावेळेला शॉर्ट सिलेक्शन चांगलं नाहीये. नवीन बॅटर आलाय, त्याचा माइंड सेट तशाच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश मागेला प्रमाणे बॅटिंग करण्याचा प्रयत्न, इथे तो हुकलाय, चेंडू गेलाय एसटीच्या हातामध्ये. धाव करण्याचा प्रश्न नाहीये. धावफलका 7, 1 गडी बाद झालाय. जरूर स्कोर कार्ड की बात कीजिए. स्कोर कार्ड पर लगे इस वक्त 4 रन लगे हैं. 3 गेंदें हो चुकी हैं, 4 पर 1 विकेट. पहली गेंद पर चौका आया था, दूसरी गेंद साथ ही माफ कीजिएगा पेनल्टी यहाँ पर दी गई है. तो पहली गेंद पर 4 जरूर आया था, यहाँ पर 7 रन लगे हैं स्कोर कार्ड पर हम देख सकते हैं. और इस वक्त खिलाड़ी वहां पर है, गेंद को फील्ड करते हुए दायरे के अंदर गेंद को फील्ड किया गया. सर 3 रन पेनल्टी किए हैं, पहली गेंद पर चौका. इस वक्त 8 लगे हैं, 1 विकेट गवाया. मगर बात कीजिए श्रीराम उत्तन टीम की तो कमबैक के लिए जाने जाती है. पैनलाइज है, थोड़ा सा लेट है, मगर विकेट जैसा चटकाया प्रतीक ने, प्रत्युत्तर देने का प्रयास करेंगे जरूर गेंदबाज. आता इथे मैदानावरती आपण बघितलं तर टीट फॉर टॅट अशा पद्धतीने उत्तर दिलं जाईल, यात काही शंका नाही. दोन्ही संघ वसईमधले आहेत, वसई तालुक्यामधले आहेत. आणि मगाशी तुम्ही ज्याचा उल्लेख केला होता मैसूब, की दोन्ही संघांनी खूप चांगली कामगिरी एकमेकांविरुद्ध केलेली आहे, त्यामुळे मजा येईल या मॅच मध्ये. याला ऑन साइडला खेळलाय चेंडू, शॉर्ट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, पकडला झेल आणि सँडीचा संपला खेळ. 8 धावसंख्येवरती बसतोय. दुसरा धक्का. अत्यंत महत्वाचं म्हणजे इथे मैदानावरती सँडी सारखा हुकमाचा एक्का होता आणि ऍक्शन रिॲक्शन मध्ये फटका चुकला, त्यामुळे नेक्सनने खूप चांगला झेल टिपलाय.
जरूर बात करें सर, ऑफ साइड में खेलना चाहते थे, बल्ले का अंदरूनी सिरा लेकर शॉर्ट मिड ऑन पर गेंद आई, वहां पर निक्सन ने कोई गलती नहीं की। हालांकि निक्सन ने बल्ले की तरफ देखा था, बल्ला ऑफ साइड पर गया था, मगर गेंद पर निगाहें पैनी रखी थी। अच्छा कैच लपका और सैंडी जैसे बल्लेबाज को शून्य का चश्मा पहनकर बैक चौटे करना पड़ा और प्रतीक की तारीफ कर दोनों ही सलामी बल्लेबाज को उन्होंने सेट होने का मौका नहीं दिया है और 2 बड़े विकेट अपने नाम के। रनों की बात की जाए 8 पर 2, गेंदों की बात की जाए गेंदी हो चुकी है 5। आखिरी गेंद न्यू बैटर मैदान के अंदर बल्लेबाजी के इस वक्त गौतम। प्रेक्षक इथे आता जो सामना बघतात त्यांच्या माहितीसाठी 3 धावांची पेनल्टी उत्तम संघाला लागले आणि त्यामुळे या वेळेला 8 धावा धावपलकावरती आहेत, 1 चौकार आकाशच्या बॅटमधनं आणि आता फक्त 10च कुपन शिल्लक आहेत, 10च तिकीट शिल्लक आहेत आणि साहिल आणि आमची टीम जी आहे ना ती तुमच्या प्रेक्षकांपर्यंत डगॉटपर्यंत पोहोचलेली आहे। खूप चांगला चेंडू आहे, अप्रतिम गोलंदाजी, प्रतीकनं चांगलं कमबॅक केलं पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर बघा काय चांगलं कमबॅक दर्जेदार यावेळेला गोलंदाजी केले। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय, धावपलका दबा 8, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इथून अजूनही उर्वरित 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे। कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा एबी ट्रॉफी 2024चा क्रिकेटचा महासंग्राम। थँक्यू। वळूया आपण व्हीआयपी डायसकडे। आदरणीय परागजी म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन इथे झालंय। आम्ही हरेश्वरजी किणी सरांना विनंती करतोय आपण त्यांचा यथोचित शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे। हरेश्वरजी किणी सरांच्या शुभ हस्ते आपण करतोय परागजी म्हात्रे साहेबांचं वेलकम। आपला अमूल्य वेळ ह्या स्पर्धेला देत आहेत परागजी म्हात्रे साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। मायेचं पुष्पगुच्छ देऊन करतोय या ठिकाणी आपण त्यांचं हार्दिक स्वागत। स्क्रीनवरती आपण बघू शकाल सुंदर दृश्य व्हीआयपी डाईस वरलं गोल्डन मेमरीज आपण साठवतोय पाटील नेटवर्कच्या माध्यमातून। एबी ट्रॉफी पर्व 3 2024 चा एक दैदिप्यमान सोहळा। O2 कमेंट्री स्टूडियो। धन्यवाद अजय जी पाटिल। तो देख सकते हैं मेहमानों का सम्मान किया जा रहा है, जिस तरह से हरीश्वर किनी सरों के प्राण भोई सर और इस टूर्नामेंट के सर्वे सर्वा हम देख सकते हैं अजय भोई सर के माध्यम से पूरी एबी ग्रुप के माध्यम से खूबसूरत टूर्नामेंट लगातार 30 साल में आज का चौथा दिन है 2024। इस वक्त गेंदबाज रायनल, ओहो तेज तर्रार गेंद, क्या गेंदबाजी है सर। प्रशांत सर बात की जाए श्रीराम उत्तम टीम थोड़ा सा लेट आई है और गेंदबाजी अटैक की बात की जाए उत्तम टीम की गेंदबाजी अटैक काफी बेहतरीन कही जाती है। हमने इस टीम को देखा है 5 ओवर या 6 ओवर के खेल में 35 रन भी इस गेंदबाजी अटैक ने डिफेंड किए। इतनी मजबूत गेंदबाजी अटैक इस टीम के पास है। युसुफ ते काय सांगतात माहितीये का, ते लेट आलेत पण थेट आलेत। मैदानावरती कामगिरी माइंडसेट खूप चांगला आहे। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल रैनाल, पुन्हा एकदा जोरदार अपील, पंचांनी बोट आकाशाकडे नेलंय, याचा अर्थ धीरज पाटील बॅक टू द पॅव्हलियन नारंगी संघाला बसतोय। 3रा मोठा धक्का। पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात, या पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात। अजय भोईर घेऊन आला, अजय भोईर घेऊन आला, लाख क्रिकेट। धन्यवाद रिजू मास्टर। जरूर सर, नारंगी टीम को रंग में आने का मौका नहीं दे रहे हैं इस वक्त श्रीराम उत्तन टीम के गेंदबाज, बेहतरीन गेंदबाज है और उनका अंपायर की भी तारीफ करने की फ्लड लाइट में क्या बेहतरीन डिसीजन देखने को मिल रहे हैं इस वक्त। जय पवार सर, निदेश कदम सर, जेबी पैनल के अंपायर इस वक्त मैदान के अंदर है। अगदी बरोबर, यामध्ये चर्चा निश्चित होईल, परंतु आता लॉंगअपचा मध्ये जे प्रेक्षक बसलेले आहेत लॉंगअप क्षेत्रामध्ये, जर बॅट्समन राईट हँडर असेल तर लॉंगअप क्षेत्रामध्ये जिथे प्रेक्षक बसलेले आहेत तिथे लकी ड्रॉची टीम दाखल झाली आणि शेवटची 10 तिकीट फक्त शिल्लक आहेत। त्यामुळे तुमचं नशीब आजमावून पहा आणि डबल एची दर्जेदार बॅट घेऊन जा। लवकरात लवकर आपण आपलं तिकीट या ठिकाणी बुक करा। आणि खूपच चांगला उल्लेख केला, फ्लड लाईटमध्ये फिल्डिंग करणं, अंपायरिंग करणं हे सोपं नाही आहे आणि जेपी पॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व परिस्थितीमध्ये डे नाईट किंवा नाईटच्या स्पर्धा असतील किंवा डेच्या स्पर्धा असतील, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणात आता बिझी असलेले हे टीम आहे। खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून होतंय। पुढे सरसबत चेंडू खेळून काढलाय ऑन साईडला, स्क्वेअर लेग मध्ये चेंडू येतो, इथे क्षेत्ररक्षक चेंडू पकडण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू पकडलाय, तिथून थ्रोई यावेळेला करण्याचा प्रयत्न, परंतु दुसरी धाव करण्याचा जो यावेळेला अट्टास होता नॉन स्ट्रायकर इनकंड फलंदाजाचा तो थोडा थांबवलाय, नकार दिलाय बॅटरनं। नवीन बॅटर आपण पाहू शकता गौतम पाटील, ज्याच्या खांद्यावरती असतील सर्वांच्या जास्त यावेळेला जबाबदारी आणि दुसऱ्या बाजूला हेमेंद्र मागेला सारखा खेळाडू आहे जो यावेळेला फॉर्म मध्ये। धावसंख्या 9, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। जरूर रायनल की भी तारीफ करने की अच्छी शुरुआत की इस ओवर में रायनल ने। इस वक्त स्लो ओवर गेंद थी, टप्पा गेंद गेंद थोड़ी सी अंदर की ओर आई है। बल्लेबाज की बात की जाए इस वक्त गौतम को यहाँ पर निराश होना पड़ा।
गेंदबाजी अच्छी की जा रही है। पहली ओवर की बात की जाए 3 रन के बाउंड्री के बावजूद एक चौका आया था प्रतीक ने, मगर प्रतीक ने क्या गेंदबाजी के 2 विकेट चटकाए। रानल जब गेंदबाजी पर आया, पहली गेंद बिंदी डाली, दूसरी गेंद पर बड़ा विकेट उन्होंने चटकाया, तीसरी गेंद पर सिंगल और चौथी गेंद बिंदी। 4 गेंदों का खेल समाप्त हुआ। रनों की बात की जाए, रन लगे स्कोर कार्ड पर मात्र 9। या बेला ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. अप्रतिम गोलंदाजी रायनलकडून. जेव्हा परिस्थिती आपल्या हाताबाहेर निघून जाते ना, तेव्हा डोकं शांत ठेवून संघर्ष करण्याची तयारी ठेवा. कारण परिस्थिती खराब असली तरी चालेल, पण मनस्थिती मात्र चांगली ठेवा, तरच परिस्थिती पुन्हा एकदा बदलेल. आत्ता स्थिती फार नाजूक आहे नारंगी संघाची. जरूर इस वक्त क्रॉस बैट खेलने का प्रयास था, गेंद बदल के ब्रश विकेट कीपर वहां पर आए। मैक जरूर है कप्तान, गेंद को फील्ड करते मगर कोई रन नहीं। क्या गेंदबाजी है सर। 2 ओवर समाप्त हुए, 2 ओवर के समाप्ति के रनों की बात की जाए 4.50 के औसत से मात्र 9 रन गए, उसमें 3 रन इंक्लूड किए गए, वो भी देखने वाली बात होगी सर. म्हणजे 3 धावांची पेनल्टी या ठिकाणी युसूफ लागली गेली तरी सुद्धा इथे आपण बघितलं तर बॅकफुट वरती आता नारंगीचा संघ आणि फ्रंटफुट वरती आपण बघितलं तर उत्तमचा संघ. चर्चा जारी राहील. आपण यावेळेला मिनिटाचा विचार करूया, किती मिनिटं शिल्लक आहेत. 9 मिनिटं आणि 32 सेकंदाची वेळ शिल्लक आहे. तोपर्यंत एक सुंदर गाणं देखील ऐकूया. सुंदर गाण्यानंतर परत एकदा चर्चा जारी राहील. च्या ट्रॉफीला आला प्रतीक भाई, उदय दादा आणि आहे तो कुमार भाई. आमचा जयकांत दादा. तो सर पिछले ओवर की बात की, रायनल ने क्या गेंदबाजी की, मात्र 1 रन खर्च किया, 1 विकेट चटकाने में कामयाब हुई, अच्छी गेंदबाजी की है. और इस वक्त प्रतीक आए हैं अपने कोटे की दूसरी ओवर लेकर. रन की बात की, रन लगे 9. इस वक्त तीसरी ओवर की पहली गेंद लेकर प्रतीक अंपायर की दाहिनी ओर से. युसूफ, आपण खूप चांगला उल्लेख केलात की ज्या पद्धतीने रायनलनं गोलंदाजी केले, अचूक टप्प्यावरती तिखट मारा केला, घातक गोलंदाजी केले आणि प्रतिस्पर्ध्याचे जे प्लॅन ए होता तो कोलॅप्स करण्याचं काम केलंय प्रतीक. यावेळेला ऑन साईडला खेळायला पटका पुन्हा एकदा तेच घडतंय. युसूफ फुटबक नाहीये आणि यावेळेला बॅटरला काय सांगावं लागेल, भिजलो आज जरी मी, माझा हा अंत नाही, पेठेन उद्या नव्याने, सामर्थ्य नाशवंत नाही. अडचणीत आहे संघ. अशा वेळेला एक संकटमोचक खेळाडूची आवश्यकता आहे आणि एक चांगल्या भागीदारीची आवश्यकता. धापल का धावा 10-3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. फिर एक बार गेंदबाज प्रतीक इस वक्त शॉट तो खेलना चाहती थी अलग तरफ, मगर गेंद तेजी से लॉन्ग लेग पर जाती हुई 4 रन के लिए. सर इसके पहले आपने चर्चा की थी फुटवर्क बराबर नहीं, उसका कारण है तीखी गेंदबाजी. यहाँ पर चौका जरूर रहा, मगर जिस तरह से तीखी गेंदें डाली जा रही हैं वहाँ पर फुटवर्क को बांधे रखा है और गेंदबाजों ने बढ़िया गेंदबाजी की है. नारंगी के बल्लेबाजों को यहाँ पर सोच विचार करने पर मजबूर किया है गेंदबाजों की, इस गेंदों को किस तरह से खेला जाए. 14 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. करंट 6चा 3 षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. 5 षटकांचा हा अत्यंत महत्वाचा सामना. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. यावेळेला फटका तर चांगला आहे, अत्यंत दर्जेदार आणि अप्रतिम मिड विकेटच्या दिशेने षटकार. मॅग्निफिसंट स्ट्रोक. थँक्यू डीजे. काय फटका सजवलाय गौतम पाटीलनं. यावेळेला अप्रतिम फटका. टायमिंग चांगलं होतं, क्रिसचा चांगला वापर, दर्जेदार पद्धतीने बॅकफुट गेला, फुल केला ऑन साईडला डिप विकेटच्या दिशेनं. शानदार पद्धतीने सांगितलंय, इतिहास साक्षी आहे उसळलेल्या लाटांचा, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत माणसाचा कधी नाद करू नये. गौतम पाटील अनुभव खेळाडू आहे, कसलेला फलंदाज आहे, त्याला माहिती आहे संकटात कशा पद्धतीची बॅटिंग करायची असते. जरूर जिस तरह से चौका है उसका थोड़ा सा आत्मविश्वास बढ़ा और इस गेंद पर बढ़िया से शॉट खेला, 6 रन के लिए गेंद को भेजा. शॉट तो बढ़िया खेला, गेंद की बात है, गेंद को ढूंढने पे मजबूर किया. सामना रंगत येण्यात काही शंका नाही. गौतम पाटील 10 वरती घेतोय, 7 चेंडूंना सामोरं गेलाय आणि युसूफ धापल का धाबा 20-3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना नारंगी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. बॉल इतका लांब गेला तो परत आलेला नाहीये. मिड विकेट मध्ये एक सर्वात मोठा षटकार आता गौतम पाटीलच्या बॅटमधून आलाय. जरूर बेहतरीन शॉट खेला और यहाँ पर थोड़ा सा प्रश्न चिन्ह निर्माण हुआ है. गेंदबाज की बात की, प्रतीक ने पहली बार आने की अच्छी डाली थी, रायनल ने उससे बढ़िया ओवर डाले, मगर प्रतीक को आपने इंट्रोड्यूस करा है, रायनल को रोका. रायनल का सीखी ओवर प्रतीक के बाद दूसरी ओवर के लिए गई. यहाँ पर ये डिसीजन मैक का सही साबित नहीं हो रहा अभी तक, क्योंकि 2 बड़े शॉट इस ओवर में आ चुके हैं अभी तक. आता त्याचं कारण देखील युसूफ होतं, कारण 2 गडी त्याला बाद करता आलं, ते खूप चांगली त्यांनी गोलंदाजी केली होती आणि म्हणून पुन्हा एकदा तो प्रतीकच्या दिशेने गेला. परंतु कधी कधी आपण खेळलेला डाव हा अंगलट पण येतो.
अंगलट पण येतो. या सगळ्या गोष्टी होणार कारण प्रतिस्पर्धी संघ देखील कुरघोडी करण्याकरता आलाय, ते देखील या ठिकाणी कमबॅक करण्याकरता आलाय. त्यामुळे मॅचमध्ये मजा येईल. यावेळेला एकमेकांवरती कुरघोडी करण्याकरता दोन्ही संघ सज्ज आहेत. धापल का धाबा 20 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जो सिक्के के दो पहले होते हैं सर, हमेशा काट नहीं आता, कभी कभी छाप भी आता है और कभी कभी छाप जब गिरता है तो बल्लेबाज की छाप यहाँ पर आती है. इस बल्लेबाज ने इस वक्त पिछले 2 गेंदों पर अपनी छाप छोड़ी है. रनों की बात की जाए, रनों की तो 20 पर जा पहुंचे. 20 गेंदों की बात की जाए, गेंदें हो चुकी 3, अभी 3 गेंदों का खेल बाकी होगा मैदान के अंदर. यावेळेला कुटुंबाचा चेंडू ऑन साइडला पूल केलाय. चेंडू सीबर शपार. क्या बात है. उरात वादळ घेऊन हिंडणाऱ्यांना फडफडची ताबा कधीच नसते. ते पडतात, घडतात आणि एकटेच नडतात. चौकार. धन्यवाद. तो क्या बेहतरीन बल्लेबाजी करें इस वक्त गौतम पाटिल. कहते हैं महाराष्ट्र में गौतमी पाटिल और नारंगी के लिए गौतम पाटिल इस वक्त सही साबित हो रहे हैं सर. एकच फरक आहे, गौतमी आणि गौतम दोन्हीकडे पाटीलच आहे, परंतु पाटलांचा नाद कधी करायचा नाही. इथे गौतमचं सांगतोय संघ माझा अडचणीत आहे, परंतु मला देखील अशा प्रकारच्या खेळामध्ये अडचणीत सापडलेल्या संघाला पुन्हा एकदा जो बॅकफुट संघ आहे त्याला फ्रंटफुट आणण्याची ताकद गौतमकडे निश्चितच आहे. जरूर फिर से एक बार प्रतीक. इस वक्त ये बढ़िया गेंद, ये खूबसूरत गेंद थी, थोड़ा सा ऊपर रखा और थोड़ा सा तेज भी रखा था. बल्लेबाज की बात की जब पैरों को रीड किया था और जड़ में रखने का प्रयास किया. और पिच गेंद थी, खड़े खड़े खेलने का प्रयास, मगर गेंद आती भी डॉट. 24 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 8.47 सरासरी आपण या ठिकाणी पाहतोय. यावेळेला कुटुंबाच्या डॉन साईडला खेळलाय. टायमिंग चांगलं नाही. मिड विकेटमध्ये मॅकवेलन चेंडूवरती येतोय. 1 धाव पूर्ण होईल. या षटकाचा विचार केला तर खूप चांगलं षटक आहे नारंगी संघासाठी, ज्याची आवश्यकता होती. धापलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आमच्याबरोबर निश्चित डीजी आपण जॉईन आहेत चर्चा करण्याकरता युसुफ, आणि आता मिनिट शिल्लक आहेत 5 एक षटक पूर्ण करण्याकरता. क्रिकेटचा रंगमंच आहे. रंगात रंगूया केळबेच्या लाल मातीने, माणसाला माणूस आणि खेळाडू जोडूया एबीबा ट्रॉफी 2024च्या साथीने. हे प्रेक्षक बघा, हे सुज्ञ प्रेक्षक आहेत. यावेळेला क्रिकेटचा खेळ एन्जॉय करतायत. युसुफ आमच्या बरोबर. 3 षटकाचा खेळ 25 धावा, पाव शतक पूर्ण झालंय. यावेळेला नारंगी संघाचा आता जबाबदारी असेल गौतम पाटीलची. जो स्ट्रायकर एंडला आहे 15 धावांवरती खेळतोय. इबियन गोलंदाजी मार्कवरती सज्ज. इस वक्त पहले गेंद क्रॉस बैट खेलने का प्रयास, ओवर गेंद थी, परफेक्ट जड़ में रखा. और बल्लेबाज की बात कीजिए इस वक्त गौतम जो सेट हो चुके थे, 2 चौके छक्का लगाया था. ऐसे लग रहा था कि नारंगी टीम की उम्मीदें को जरूर पूरा करेंगे, मगर यहाँ पर उम्मीदों पर थोड़ा सा पानी यहाँ फिरता हुआ नजर आया सर. बड़ा विकेट यहाँ पर बल्लेबाज मैदान के अगदी बाहर. बरोबर उल्लेख केला. मैदानावरती जेव्हा आता वाटलं होतं की इतकी चांगली बॅटिंग केली गौतमनं आणि त्याची चर्चा झाली, कौतुक झालं, त्यावेळेला वाटलं होतं की खूप चांगली बॅटिंग. तो बाद का झाला त्याचं कारण बघा. ॲक्शन रिप्लेमध्ये साहिलला पुन्हा एकदा आपल्याला घेऊन जाईल. गौतम पाटीलने केल्या 15 धावा आणि ॲक्शन रिप्लेमध्ये पहा पाटील रेडिओच्या माध्यमातून काय घडलं आणि काय बिघडलं मैदानावरती. षटक यावेळेला सुरुवात पहिल्या चेंडू थोडा पुढे सरसावत आला, ऑफस्टमच्या बाहेर चेंडू मिडल आणि लेग स्टंपवरती होता आणि पुन्हा तेच घडले. फुटवर्क अत्यंत महत्त्वाचं आहे. चेंडूच्या रेषेत येणं गरजेचं होतं, तसं घडलं नाहीये. आणि तुम्ही 2 एष्ट्या उघड्या ठेवल्यात, 2 एष्ट्या उघड्या ठेवल्यात. गोलंदाज ते पाहिलं आणि टार्गेट केलं, शिकार केली गौतमची. गौतम पाटील बॅक टू द पॅव्हलियन आणि एक सेट बल्लेबाज बॅक टू द पॅव्हलियन गेलेला आहे. जरूर थोड़ी सी गलती की, सफल होकर खेलना चाहते थे मगर गेंद को भाप नहीं पाए. थोड़ा सा गेंद हवा में स्लो वन आई, वेरिएशन देखने को मिला, विकेट का पतन नहीं. बैटर मैदान के अंदर पार्थ बल्लेबाजी के लिए 25 पर 4 विकेट गवाकर बल्लेबाजी करती हुई टीम. अभी भी इस इनिंग की बात कीजिए प्रशांत सर, 11 गेंदों का खेल बाकी होगा. यहाँ से अगर 11 गेंदों में 30-32 रन बनते, एक अच्छा बैटल माना जाएगा सेकेंड इनिंग में. इस वक्त करारा प्रहार आते ही बड़ा शॉट खेलने का प्रयास, वहां पर खिलाड़ी मौजूद है मगर गेंद मैदान के बाहर होती फरार. 6 रन के लिए आउट ऑफ द पार्क.
धन्यवाद डीजे. युसुफ, या मॅचमध्ये बघा पार्थ हा कसा खेळाडू आहे ज्यांनी या मोसममध्ये चांगली कामगिरी केली पॉझिटिव्ह. म्हणजे नारंगी संघाला नवा एक हिरा मिळाला आहे, तो चमकतोय मैदानावरती आणि खूप चांगली कामगिरी आश्वासक कामगिरी केली, त्याच्यावरती देखील नजर असेल. 31 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या षटकाचा पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. अभि चेंडू आहे, मिस्टॅन स्टोक आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि आता नेक्सनने पकडला. अप्रतिम झेल, ऍक्शन रिॲक्शन आणि नेक्सन अत्यंत महत्वाचं. ज्या ज्या वेळेला समोरून रिॲक्शन झाले मैदानावरती नेक्सनने चांगली कामगिरी केली आणि फलंदाज पार बॅक टू द पॅव्हलियन गॉन. धन्यवाद डीजे. सर आपने बहुत बढ़िया बात की एक्शन का रिएक्शन. जरूर बल्लेबाज एक्शन में आए थे पिछली गेंद पर, मगर नेक्सन गेंद के नीचे और गेंदबाज ने उसका रिएक्शन भी दिखाया और बल्लेबाज को मैदान के बाहर भेजा. विकेट, 5वां विकेट यहाँ पर गिरता हुआ रनों की बात की जाए 31 रन आ रहे हैं, मगर जो विकेट की पतझड़ है वो रुक नहीं पा रही है. बिंदे गेंदे बड़े शॉट लगाने का काम कर रहे हैं, मगर बल्लेबाज लगातार डगआउट की तरफ आ रहे हैं. ये कहीं ना कहीं थोड़ी सी परेशानी वाली काम होगी टीम नारंगी के लिए. और आखिरी मिनट का वक्त बाकी होगा. ये 3 गेंदें आपको 1 मिनट के अंदर डालनी होगी गेंदबाजी करने वाली टीम, क्योंकि आपको 20 मिनटों के अंदर 4 ओवर समाप्त करने, ये रूल्स हैं इस स्पर्धा के, आपको ध्यान में रखना होगा. नए बल्लेबाज करण इस वक्त मैदान के अंदर. तरन है इस वक्त. तरन आए ऑन साइड पर खेलने का प्रयास था. शॉट एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी सर्कल के अंदर गेंद को फील्ड करेंगे. 1 रन जरूर बटोरा गया. 1 रन के साथ स्कोर कार्ड की बात की जाए, स्कोर कार्ड में होती हुई तब्दीली 32, लॉस ऑफ 5 विकेट. चौथ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. बॅट आणि बॉलमधले जुगलबंदी आपण पाहतोय. बऱ्याच गोष्टीची चर्चा होऊ शकते. मयूरसारखा खेळाडू कुठे आहे? मयूरसारखा खेळाडू तो आत्ता या टीमचा भाग नाही आहे. त्यानं सातत्यानं आघाडीचा फलंदाज म्हणून चांगली दर्जेदार कामगिरी केली, परंतु तो यावेळेला या टीमचा हिस्सा नाही आहे. नवीन बॅटर मैदानावरती आलेत, परंतु एका बाजूला हेमेंद्र सारखा खेळाडू संघर्ष करतोय. फुल टच चेंडू आहे, हलकंसं अपील होतं, परंतु प्रश्न विचारले जातील. टायमिंग तुमचं संपलेलं आहे. साईल आम्हाला यावेळेला माहिती देत आहेत 20 मिनिटाची वेळ दिली गेली होती, ते तुमचा 1 चेंडू अजून शिल्लक असताना टायमिंग तुमचा समाप्त झालंय. 32 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना. जो ये काफी फुल टॉस गेंद थी, मगर मैंने कहा ना फ्लड लाइट में बल्लेबाजों को भी काफी तीखी नजर रखना होता है. तेज गेंद थी, बल्ले और गेंद का सही संपर्क ने बिंदी गेंद आती हुई फिर से एक बार इवेन इस वक्त गिल्लियां बिखेर दी. बल्लेबाज बैक छोड़ा आउट. क्या गेंदबाजी देखने को मिली है सर. इस ओवर बहुत कुछ देखने को मिला है. गेंदबाज बल्लेबाज के बदन पर गेंद लगती हुई मिली. विकेट, 3 विकेट आए इस ओवर में. एक छक्का देखने को मिला, 1 सिंगल, 1 डॉट. बेहतरीन ओवर, इस प्रतियोगिता का सबसे बेहतरीन ओवर देखने को मिला. नाट्यमय ओवर कहना चाहूंगा सर मैं इसे. पालननं आपण बघितलं 2 षटकं टाकली होती, 3 धाबा दिल्या आणि 2 गडी बाद केले होते पालन. आणि तशाच प्रकारची आता एव्हिनने गोलंदाजी केली अप्रतिम. आता या षटकाचं पृथक्करण बघा, एक षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर तुम्हाला कमबॅक करायला यायला पाहिजे, ते कमबॅक केलंय. आपण 4 षटकाचा खेळ 32 धाबा 6 गड्यांच्या मोबदल्यात नारंगी यावेळेला बॅकफुटवरती आहे. नशिबाचे सगळेच फासे आपल्या मनाप्रमाणे पडतील असं नाही, पण जसे पडतील त्या परिस्थितीत आयुष्याचा डाव जिंकण्याची जिद्द असायला हवी. ज्या ज्या वेळेला नारंगी संघानं अपेक्षा वाढवल्यात युसुफ, त्या वेळेला त्यांच्या विकेट गेल्यात. म्हणजे आता वाटलं की आता हा बॅटर खूप चांगली कामगिरी केली. पार्थाला त्याला वाटलं होतं की चांगली बॅटिंग करेल, तो बाद झाला. आता त्यानंतर गौतमनं खूप चांगली सुरुवात केली, 15 धावा त्याने कुठल्या, पण त्यानंतर त्याची विकेट गेले आणि त्यामुळे निश्चितच या मॅचमध्ये दुसऱ्या बाजूला उत्तम संघाने उत्तम कामगिरी केली, उत्तम प्रकारची कामगिरी केली आणि कमबॅक केले. 3 धावांची पेनल्टी खाऊन आता नारंगी संघ आपण बघितलं तर 32 धाबावरती 32 धाबा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जरूर क्लिंटन आए हैं इस वक्त गेंदबाजी के लिए. देख सकते जो वक्त दिया गया था, वक्त समाप्त होता हुआ, तो 4 खिलाड़ी दायरे के बाहर होंगे सर, जो नियम से. और नेक्स्ट मैच मालजीपाड़ा बनाम साईनाथ अर्नाड़ा. बुद्धब कैप्टन्स, आपको टॉस में आने के लिए आणि दोन्ही संघांना फायनलचा कॉल असेल. मिनिटाचा जो मिनिटं जे आहे त्याप्रमाणे तुम्हाला हे करावं लागेल. ती पेनल्टी आहेच, परंतु वेळेचं देखील बंधन आहे, त्यामुळे तुमचा एक खेळाडू आतमध्ये येईल. 33 धाबा 6 गड्यांच्या मोबदल्यात 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. अर्नाळा संघाचा कॅप्टन आणि मालजीपाड़ा संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. जरूर पहले गेंद पर सिंगल आता हुआ, रनों की बात की जाए इस वक्त 33. इस वक्त क्लिंटन आए हैं गेंदबाजी के लिए. क्लिंटन अंपायर के दाहिनी ओर से इस वक्त मिस टाइम जरूर हुआ. गेंद के नीचे विकेट कीपर आए, नहीं करेंगे गलती. और बल्लेबाज की बात की जाए इस वक्त 6ठे क्रमांक के बल्लेबाज, 7वें बल्लेबाज माफ कीजिएगा,
सातवां बल्लेबाज बैक टू डगआउट है इस वक्त मैदान के बाहर। अभिषेक नहीं करेंगे गलती सर। उत्तन जिस तरह से आपने बात किया, उत्तन ने उत्तम कामगिरी की, मगर एंट्री लेट है मगर ग्रेट है सर। लेट आए हैं मगर क्या गेंदबाजी की है सर, काबिल तारीफ। लेट आलेत आणि थेट आलेत आणि ग्रेट कामगिरी केली आतापर्यंत आणि ती त्यांची ताकद आहे, गोलंदाजी त्यांची ताकद आहे. आणि ते देखील आपण बघितलं तर अगदी समुद्राच्या काठावरती तिथे कमी जागेमध्ये प्रॅक्टिस करतात. आज या ठिकाणी खूप चांगली कामगिरी. खरं तर जेव्हा आपण प्रवास करून येतो, तुम्ही जर खेळाडू असेल तर उसुप चांगलं माहिती आहे, प्रवास करून येत असतो आणि मग मैदानात उतरल्यानंतर अरे सर कॉन्सन्ट्रेशन करणं, एकाग्रता ठेवणं तितकं सोपं नाही आहे. कारण फ्लड खेळायचं आहे, उशीर आला ते डोक्यामध्ये राहत असतं, पेनल्टी लागले, या सगळ्या गोष्टी असतात. आणि अशा वेळेला तिथून तिखट मारा केलाय, प्रतिस्पर्धेला नामोहरम केलंय आणि त्यांचा ए प्लॅन कोलॅप्स केलेला आहे. जरूर सर। मगर इस वक्त परशुराम है मैदान के अंदर, एक एक्सपीरियंस खिलाड़ी 40+ हो चुके हैं, अनुभव है। मगर जैसे आपने कहा ना कि जो प्रेशर हो, प्रेशर मैकमिलन की तारीफ करने की, कप्तान है और एक बेहतरीन सिंगर भी है, तो उनके पास लीडिंग ऑफ द फ्रंट है। उन्होंने अपनी टीम को बहुत सहाजा कि 3 रन पेनल्टी लगे हैं, मगर आपको क्रिकेट दिखाना है मैदान के अंदर। और क्लिंटन इस वक्त टनाटन गेंदबाजी कर रहे हैं सर, बेहतरीन गेंदबाजी क्लिंटन द्वारा। अतिशय सुंदर मारा, लेंथ खूप चांगले आहे, टप्पा खूप चांगला आहे, नियंत्रण खूप आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला उत्तम संघाकडून रोहान 11 नारंगी संघ 33-7 गाड्याच्या मोबदल्यामध्ये 5व्या षटकाचा खेळ, 3 चेंडू शिल्लक. यावेळेला फुट्टा चेंडू खूप सुंदर खेळ आहे, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. हे तुम्हाला पहिल्या 3 षटकात करायचं होतं, एकेरी दुहेरी धाबा घ्यायच्या होत्या. आणि बऱ्याचशा बॅट्समनने, आज नारिंगीच्या बॅट्समनने किती वेळा तुम्ही फटका, एकच मला गौतमचा जो एकच फटका सोडला, तर बाकी तुम्ही रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला, स्क्वेअर द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला, क्रीज बंद खेळण्याचा प्रयत्न केला. जैसे कि हम कहते हैं ना, खड़े खड़े खेलने की कोशिश की और उसका खामियाजा भुगतना पड़ा नारंगी टीम को. जब आपको सफर तय करने के लिए चलना होता तो बल्लेबाजों के कदम नहीं चलिए, कहीं ना कहीं नारंगी के लिए बैकफुट पर आने का जरूर काम देखने को मिला. इस वक्त ऑन साइड पर खेलने का प्रयास था, गेंद घूमती हुई नजर आए, मैक है गेंद की तरफ आए, मगर सर्कल के अंदर खिलाड़ी वहां पर गेंद को फील्ड करते हुए 1 रन के साथ स्कोर कार्ड आगे चलता हुआ स्कोर कार्ड जब पहुंचे इस वक्त 35. मालजी पाड़ा संगनायक चला, मालजी पाड़ा कैप्टन टॉस के लिए आ जाइए तुरंत. साईनाथ अर्नाला के कप्तान पहुंच चुके हैं, मालजी पाड़ा के कप्तान टॉस के लिए आ जाइए. आणि आता या संघाला शेवटचा कॉल असेल माजीपाडा संघासाठी. 35 धाबा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7.24 चे आपल्याला यावेळेला सरासरी पाहायला मिळते. धाबांचा वेग, स्विंग अँड मिस, अप्रतिम कामगिरी मैदानावरती गोलंदाजाची. क्लिंटन अप्रतिम, जैसे की आपली टनाटन बहुत अच्छी गेंदबाजी हो रही है. आणि आता मैदानावरती जर स्थिती बघितली तर नारंगी संघ अडचणीत आहे. आणखीन एक धक्का बसतोय, 8वा गडी बाद झालाय. तर Thank जाऊया you. सरळ अजितकडे, जास्त आपल्याकडे वेळ नाहीये. लगेच चला, टॉस. आम्ही विनंती करतोय मालजीपाडा संघाचे संघनायक त्वरित या टॉस साठी कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रा टाइम स्पेंड करायचा नाही याची नोंद घ्या. नेक्स्ट मॅच मालजीपाडा संघाचे संघनायक त्वरित या टॉस साठी. मालजीपाडा टीम तुम्हाला सातत्याने अनाउन्समेंट केली जाते. अर्नाळा संघाचे कॅप्टन या ठिकाणी सज्ज आहेत. मालजीपाडा टीम चला लवकर. चला, मालजीपाडा संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. करतोय आपण कॉइन स्पिन. कॅप्टन यावेळेला मंचावरती होते. आकाश मांगेला 4 धावा, संदीप किनी आपला भोपळा पडू शकतो, धीरज पाटील 1, गौतमनं खूप चांगली बॅटिंग केली 10 चेंडूमध्ये 15. त्यानंतर हेमेंद्र आज संघर्ष करताना 2 धावा, पार्थ 6, तरंग 3. करण पाटील आपलं खातं खोलू शकले नाहीये. चला, टॉस करा, त्यानंतर आपण प्लेइंग 11ची लिस्ट तुमच्यापर्यंत. चला बलटू आपण टॉस करण्यासाठी. साईनाथ अर्नाळ संघ या नंतर एका बाजूने हेड आणि एका बाजूने टेल. आदरणीय मोहनजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत कॉइन स्पिन. साईनाथ अर्नाळ संघाचा कॉल आहे. हेड इज कॉल आणि टेल आलाय. टॉस जिंकलाय ते मालजीपाडा संघ. अभिनंदन. काय असेल तुमचा निर्णय? फिल्डिंग आणि त्याचं प्रमुख रिझन ऐकायला नक्कीच आम्हाला आवडेल. चेस करू आम्ही म्हणून. किती धाबापर्यंत थांबवण्याचा प्लॅनिंग असेल? 35 ते 40. आणि कुठले गोलंदाज ज्यांच्यावरती विश्वास आहे की चांगला इकॉनॉमी गोलंदाजी हाताळतील आणि अर्ली ब्रेक थ्रू मिळवून देतील?
जय रुपेश सनी केवल स्वतः यंदाचा हंगाम गाजवणारे चांगले फलंदाज कुठले आहेत तुमच्या संघात? समीर राऊत दीपेश म्हात्रे माझीपाडा टू हा केळव्याचा प्रवास आणि त्यानंतर भव्य दिव्य स्पर्धा चे नियोजन आपण बघतात. कसं वाटलं या क्रीडा नगरीमध्ये दाखल झाल्यानंतर? आयोजन खूपच सुंदर आहे आणि खूप बरं वाटलं इथे खेळायला यायला. टॉस हरलात, प्रथम बॅटिंग करायचे, मनाच्या आगेच गेला डिसिजन? प्रथमतः आम्हाला बॅटिंगच घ्यायची होती. मनाविरुद्ध डिसिजन नाही आहे. बॅटिंग करून आम्ही चांगल्या धावा करण्याचा प्रयत्न करू. आणि काय असेल प्लॅनिंग पहिल्या 2 षटकाचं? कारण पॉवर प्लेमध्ये महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर मोमेंटम मिळाला, एक तुम्हाला चांगल्या पद्धतीने धावा बनवता येतील. पहिल्या 2 षटकाचं काय असेल प्लॅनिंग? पहिल्या 2 ओव्हरमध्ये कमीत कमी 25+ करण्याचा निर्णय हे असेल. आमचे बॅट्समन चांगलेच टचमध्ये आहेत. त्याचप्रमाणे प्रशांत वगैरे आता ट्रेनमध्ये असतील. ऑप्शनमुळे ते येऊ शकले नाही, परंतु त्याचे कमीपणा भासणार नाही. दोन्ही संघांना देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकला या ठिकाणी माझीपाडा संघानं वन द टॉस अँड इलेक्टेड बॉल फर्स्ट and opponent team has been invited for a batting. Next match between Majipara and Sainath Arnala. जरूर हम देख रहे हैं इस वक्त आज का ये तीसरा मैच है. 36 रनों का 36 रनों का लक्ष्य रखा गया है इस मैच को जीतने के लिए. टीम रोहान 11 नारंगी ने सामने होगी बल्लेबाजी करने के लिए. श्रीराम उत्तन जैसे नेक्स्ट इनिंग की शुरुआत होगी प्रशांत जी यादवड़े सर के साथ हम सुनेंगे अजय जी पाटिल सर के जुबानी नेक्स्ट इनिंग की कहानी. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच युसुफ सय्यद यांचा अतिशय गोडाचा आवाज आपण हिंदी या भाषेमधून ऐकला. तर आता अजित पाटील आमच्यावर जॉईन होतात. अजितजी आपलं देखील स्वागत आहे. कबड्डी आणि क्रिकेटमध्ये हा आवाज सातत्याने आपल्याला ऐकायला मिळतो. बॅटर चला बॅटर. मॅकमिलन वेळ घेऊ नका जास्त, चला मैदानावरती. बॅटर मैदानावरती. आणि अजित फक्त 36 धावांचं आव्हान. काय जबरदस्त गोलंदाजी केले आज उत्तम संघाने. उत्तम प्रकारची कामगिरी केली. आणि आता मैदानावरती 2 बॅटर आहेत. एक आपण पाहू शकता मॅकमिलन गोबिन, अभिषेक पाटील ही जोडी मैदानावरती दाखल झाले. आपलं स्वागत आहे कॉम्बॉक्स मध्ये. सर फक्त म्हणून चालणार नाही, इथे लढावं लागेल. कारण जरी 35 धावा असल्या, खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी हाताळली तर मॅच नारंगी संघ कमबॅकिंग करू शकतो. आणि ज्यावेळेला लो स्कोरचे मॅचेस होतात, अतिरिक्त चेंडू तुम्हाला हाताळायचे नाही आहेत. इकॉनॉमी चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करा. अर्ली ब्रेक थ्रू तुम्हाला मिळतोय. आणि जर प्रेशर तुम्ही ओपोनेंट टीमकडे कन्वर्ट केला आणि त्यानंतर तो कन्सॉलिडेट झाला, तुम्ही मॅचमध्ये येऊ शकताय. अजितजी खूप चांगलं तुम्ही या ठिकाणी वर्णन केलं. अर्ली ब्रेक थ्रू आणि डॉट बॉल हे 2 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी असतील नारंगी संघासाठी. आणि पावलपैकी 2 षटकं तुम्ही तिथे कशा प्रकारची गोलंदाजी करताय, किती विकेट घेताय, ते अत्यंत महत्त्वाचं असेल. तो चलते बीच मैदान की तरफ निशांत के हाथों में गेंद है. 36 रनों का लक्ष्य जरूर है, लेकिन हौसले बुलंद होने चाहिए. ये रन्स रोकने की जिम्मेदारी निशांत के पास. पहली गेंद फुल टॉस और जाएगी सीमा रेखा के बाहर. अर्ली मैच खत्म करने का इरादा बताते हुए यहां पर बैट्समैन मिस्टर अभिषेक के बल्ले से आता हुआ हवाई फायर. 6 रनों के साथ में आगाज किया प्रशांत सर. फुल टॉस गेंद थी, खराब गेंद थी, पनिशमेंट जरूर मिलना चाहिए और मिल गया है. आणि थोडं सरप्राईज आहे अर्थात, त्याच्यावरती चर्चा करू. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निशांत पाटील. हा चांगला चेंडू आहे. हे अत्यंत सुरक्षित, म्हणजे पहिल्या चेंडू देखील थोडा खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न केला, तो फुलटॉस गेला. म्हणजे कोणताही गोलंदाज वाईड बॉल, नो बॉल किंवा फुलटॉस टाकण्याच्या मोहात नसतो, परंतु हे सगळं घडत असतं. पहिला फुलटॉस आला, त्यानंतर मात्र एक चांगला चेंडू आपल्याला बघायला मिळाला. हा चेंडू थोडासा दूर ठेवला गेला आणि डॉट बॉल आला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आहे होरिझॉन्टल बॅटने. इट्स द डॉट बॉल. निशांत मंत्र सांगतोय कम बॅकिंग करेन मी. पुढचा चेंडू. याही वेळेला मात्र ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न आहे आणि सिंगल कंप्लीट झाले. धावा लेग बाईटच्या रूपाने येत आहेत, परंतु धावा जरी कमी असल्या तरी प्रत्येक क्षणावरती त्यांचं लक्ष आहे आणि ते सिंगलने धावसंख्या पोहोचेल 7 बिना कोई नुकसान से. 7 रन्स ऑन द स्कोर कार्ड. टार्गेट सेट केले इथे 36. आता नारंगी संघाकडे पर्याय कोणते होते, तर आकाशसारखा एक अनवय गोलंदाज त्यांच्याकडे होता. अशा वेळेला त्यांनी जबाबदारी निशांत पाटीलच्या खांद्यावरती टाकले आणि पहिला चेंडू फुल टॉस आल्यानंतर एक मोठा फटका आला. त्यानंतर आता त्यानं चांगली गोलंदाजी केली. धापलकर धाबा 7 जिंकण्याकरता आव्हान आहे 36 धाबांचं. रोहान 11 नारंगी आणि श्रीराम उत्तन या 2 संघादरम्यान हे बॅटल. मॅकमिलन गोविंद, क्या बात आहे. काय फटका सजवलाय. बिंदास राहायचं, कारण आपल्याला माहिती आहे आपण किती धुमाकूळ घालू शकतो. मैदानावरती मॅकमिलनची बॅट तळपते, तो धुमाकूळ घालतोय. षटकार. मॅग्निफिसंट स्ट्रोक. तुझे यार दिल में बजी गिटार
थँक्यू. धावसंख्या 13 वर पोहोचते. मॅकमिलनच्या बॅटमधनं हवाई यात्रा, चेंडू सीमा पार षटकार जातोय. चिंतामणी एंटरप्राइजेसच्या स्टँडला अभिवादन करत सरळ गेले चेंडू, स्टँड अँड डिलिव्हर्ड आउट ऑफ द पार्क, षटकार. पुढचा चेंडू. ओ यावेळेला मात्र डॉट बॉल बघायला मिळतोय. थोडासा राईज झाला होता चेंडू, पुन्हा शॉन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू आहे, पण षटकार 2 आलेले आहेत सर. ज्या पद्धतीने धावा कमी आहेत, बँक बॅलन्स कमी आहे, खर्च जर जास्त झाला टेन्शनमध्ये नारंगी संघ पुनश्च येईल. अगदी बरोबर. यावेळेला मॅचचा जर विचार केला दापल कदा 13, 2 षटकार. त्यानंतर इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. लेन चांगली आहे, दिशा चांगली आहे. ज्यावेळेला मोठा फटका आला तेव्हा तुम्ही अगदी स्टंपमध्ये चेंडू टाकला होता. त्यानंतर आउट ऑफ द स्टंप चांगले गोलंदाज. शेवटचा चेंडू डॉट आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि आता उत्तम संबंध उभारले. 13 धाबा, बिनबाद 13. अजून जिंकण्याकरता आव्हान असेल 24 चेंडूमध्ये 23. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा एबी ट्रॉफीचा अत्यंत जबरदस्त मोठा धमाल कमाल महासंग्राम. या पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात, या पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात. अजय भोईर घेऊन आला, अजय भोईर घेऊन आला, लाख क्रिकेट घेऊन थँक्यू डीजे, थँक्यू. अजयजी भोईर सरांच्या दृढ संकल्पनेतून साकार झालेला एबी चषक यंदाच्या 3ऱ्या वर्षामध्ये पदार्पण करतोय. आणि भव्य दिव्य स्पर्धा प्रत्येकाला हवीहवीसे वाटते. या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये खेळायचं प्रत्येकाला आणि जिंकायची एबी ट्रॉफी पर्व 3रं. पुढचं चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर. आकाश व्हेरी फर्स्ट बॉल इथे लिव्ह केलाय. डॉट बॉल बघायला मिळतोय. 23 चेंडू 23चं इक्वेशन आहे. नारंगी संघाचा इरादा इथे पक्का आहे. धावा आम्ही थांबवणार, प्रयत्नाची पराकाष्ठा करणार. लक्ष जरी छोटं असलं तरी महत्वाची भूमिका आहे. आम्ही मैदानाच्या आतमध्ये करणार आहोत संघर्ष. निश्चित संघर्ष मैदानावरती आहे. आता ते एकटेच संघर्ष करतायत, परंतु जेव्हा तुम्ही यशाकडे जाल तेव्हा तुमच्यावर अनेक जोड या ठिकाणी जोडले जातील. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज. आकुटापदा चेंडूवरती फटका थोडासा फसलेला आहे, परंतु बघूया काय घडतंय. चेंडू सीमारेषा पार, चौकार. टायमिंग तितकंसं चांगलं नव्हतं, परंतु यावेळेला स्क्वेअर लेग आणि फाईन लेग सर्कलमध्ये आहेत आणि त्यांना यावेळेला चकमक चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावांचा चौकार. थँक्यू. पहिला चेंडू वेगवान हाताळला आणि त्यानंतर हा चेंडू चेंज ऑफ द पेस. लगेच पनिशमेंट मिळते चौकारानं. काही वेळेला परफेक्ट टायमिंग, परफेक्ट एलिव्हेशन, स्वीप केले गेले. चेंडू सरळ जातोय, तो बॅकवर्ड टच स्कोर एक रिझन मधनं सीमा पार, चौकार. दर्जेदार बॅटिंग अभिषेक पाटील कडून 14 धावांवरती घेतोय, ज्यामुळे मॅकमिलनचं ओझं कमी होते. कारण ही जबाबदारी विभागून घेतली जाते. पार्टनरशिप, भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. धापलका धाबा 21, रिक्वायरमेंट 3.75चा आणि हुकमाचा 1 मैदानावरती आकाश मागेला वरती हल्ला. यावेळी देखील आकोटापदा चेंडू, परंतु ते आता क्षेत्ररक्षक आहे निशात. स्क्वेअर लेगला सीमारेषेवरती 1 धाव मिळेल. हा क्षेत्ररक्षक तुम्हाला पहिल्यांदाच लावायचा. तुम्हाला गोलंदाजी काय करताय, ऑफ आणि मिड स्टंपला करताय की मिडल लेग स्टंपला, त्यावरती अवलंबून होतं. आणि क्रीजचा चांगला वापर करत अभिषेक पाटीलनं फाईन लेग आणि स्क्वेअर लेगला फटके सजवले. धापलकरती धाबा आहेत 22, बिनबाद 22. 14 धावांची गरज. पुढचा चेंडू इथे सुबह देखने लायक शॉट. कहते ना दिल एक मंदिर है तू उसकी मूरत है, ऊपर वाले की कसम है. शॉट कितनी खूबसूरत है. ग्रेट शॉट एंड ग्रेट फिनिश. DJ Vaibhav in the mix. थैंक यू डीजे. अजीत, बल्लेबाज क्या कह रहे हैं? अगर आपकी गेंदबाजी खूबसूरत है तो मेरी बल्लेबाजी कहाँ बदसूरत है. बहुत ही बेहतरीन रचनात्मक तरीके से गेंद को खेलते हैं. पॉइंट के ऊपर से गेंद बाउंड्री के बाद शेरन. ये अच्छी गेंद थी, बहुत अच्छी गेंद थी. जवाब है गेंदबाज का, और बहुत ऊपर भी है, बहुत ऊपर भी है. और जोरदार अपील अंपायर ने बिलकुल नकारा. कोई नुकसान नाही, काही नुकसान मैदानावरती नाहीये. 2 षटकांचा खेळ, 28 धावांची लयलूट आतापर्यंत. अभिषेक पाटील 15, मॅकमिलन 12,
आणि अत्यंत सुंदर दर्जेदार बॅटिंग करत पहिल्या गडसाठी 28 धावांची भागीदारी उभारली गेलेली आहे. चर्चा जारी राहील. अजित आमच्याबरोबर असतील. आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा AB ट्रॉफीचा क्रिकेटचा महासंग्राम. आणि आमच्या स्क्रीनवरती आपण बघताय मिस्टर साहिल जीत अतिशय सुंदर कामगिरी करतायत आणि हिमांशू आपल्याला बघायला मिळत आहेत. डिस्कस चाललंय की कशा पद्धतीने पुढचा कार्यभार त्यांच्याकडे सोपवला आहे. मी लकी ड्रॉ चा विजेता कोण असेल. पहिल्या दिवशी आपण बघतोय चटरले गावण तो विक्रम आपल्या नावावरती नोंदवला. दुसऱ्या दिवशी हरणबळी, तिसऱ्या दिवशी माकुणसार आणि इथे चौथ्या दिवशी कोण. हा मनामध्ये प्रश्न घर करतोय. उत्तर आपल्याला थोड्या वेळात मिळेल, परंतु कुतूहल वाढते आणि ज्या ज्या वेळेला तुम्हाला कुतूहल वाढतं त्या त्या वेळेला हृदयाचे टोके सुद्धा वाढत आहेत सर. अगदी बरोबर. गोलंदाजी मार्कवरती जय. सुरेख चेंडू ऑन साईडला पुन्हा एकदा स्लॉप फ्लिप करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. अजित ती मी टीम बघितली तरी खुश आहे, कारण इथे काउंटरवरती त्यांची 3-4 पुस्तकं संपली. त्यानंतर ते आता प्रेक्षकांमध्ये गेलेत. तिथे तर खूप चांगली प्रतिसाद मिळतोय. चेंडू हवेत आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पकडलाय झेल. यावेळेला बॅट्समन बॅक टू द पॅव्हेलियन. अभिषेक पाटीलची गडी संपुष्टात. जयला मिळतं यश आणि खूप चांगला झेल टिपलाय करण. डीजे DJ Vaibhav in the mix. थँक्यू अनुराग यांना मी विनंती करेन, जर वेळ तुमच्याकडे असेल थोडंसं आमच्या लकी विजेता आहेत, लकी कुपन्स घेऊन गेल्यात, त्यांच्याकडे तुम्ही थोडंसं फोकस करा, जेणेकरून जी मेहनत आहे त्यांची ती आपल्या नजरेसमोर येईल. लक्ष शेष आहे अजूनही 16 चेंडू आणि 8ची गरज. बघूया न्यूमान दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू क्रमांक 3 घेऊन फलंदाज आहेत मॅकमिलन. टप्पा मैदानाच्या आतमध्ये मॅक आणि इथे जाईल चेंडू लॉंग स्टॉपला. नो चान्स एनी फिल्डर. येतो इथे चौकार. अजित म्हणजे इथे AB ट्रॉफीमध्ये आल्यानंतर प्रत्येकाची इच्छा असते बरंच काही करायची आहे, परंतु आता मैदानामध्ये नारंगीची स्थिती पहा नाजूक आहे. म्हणजे बॉल मैदानावरती आता हा जो सामना सुरू आहे तिथे उत्तम संघाने चांगली कामगिरी केली. 32 वरती पोहोचले. 4 धाबांची आवश्यकता. 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 धाबांची आवश्यकता. प्रबळ इच्छा आहे, परंतु बँक बॅलन्स नाहीये. तुमच्याकडे बँक बॅलन्स नाही, खिशात पैसा नाहीये, तर त्यावेळेस डोकं देखील काम करत नाही. अशी परिस्थिती आता मैदानावरती नारंगी संघाची झाली. तर उत्तम संघाला विजयाचा आस्वाद चाकण्याची संधी आहे. विजयाचा सुगंध दरवळताना उत्तम संघाच्या दिशेने उत्तम संघाचा उत्तम परफॉर्मन्स राहिला आणि उत्तम हा आजही असतो, उद्या असतो आणि परवाही असतो. ज्या पद्धतीने आपण बघता उत्तम परफॉर्मन्स, सर्वश्रेष्ठ आणि उत्तम याच्यामधले फरक आहे. तुम्ही सर्वश्रेष्ठ सदैव राहणार नाहीत, परंतु उत्तम तुम्ही उत्तम कधीही राहाल. इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी करतायत. 4 धाब्यांची गरज इथे आपल्याला बघायला मिळते. नेक्स्ट बॅटल अर्नाळा विपक्ष मालजीपाडा या 2 दिग्गज संघामध्ये आपण बघणार आहोत. टॉस जिंकलाय मालजीपाडा संघानं आणि निर्णय घेतला आम्ही करू शतरक्षण. साईनाथ अर्नाळा आपल्याला बघायला मिळतील बॅटिंग करताना. प्रथम बॅटिंग आहे त्यांची. इथून चांगलं मोमेंटमच्या शोधामध्ये असतील पहिल्या पॉवर प्लेमध्ये आणि त्यानंतर मात्र आपण बघणार आहोत खरी एक चांगली झुंज 2 संघामध्ये. मालजीपाडा विपक्ष साईनाथ अर्नाळा. इथे मात्र पूर्णतः ऑन साईडला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, पॉपिन क्रीजचा पूर्ण उपयोग करण्याचा इरादा. धावसंख्या पोहोचले 34. 2 धावेची गरज. 2 धाबांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. रिक्वायरमेंट आपण बघितलं 1चा आहे, तर 12 चेंडू आणि 2 धाबा. विजयाच्या उंबरठ्यावरती उत्तम श्रीरामचा संघ आणि खूप चांगली बॅटिंग अभिषेकने केली. त्यानंतर मॅकमिलन 13 वरती खेळतोय. या सामन्याचा विचार केला तर मयूर सारखा खेळाडू नारंगीच्या टीममध्ये नाहीये, ती कमी जाणवली. प्रशांत भोईर आहे की नाही ते देखील पाहूया. यावेळेला चांगला फटका ऑन साईडला खेळलाय. 1 धाव विनिंग स्ट्रोक खेळण्याला 2 धाबा पूर्ण होतील का? या 2 धाबा पूर्ण
आणि अशा प्रकारे उत्कृष्ट कामगिरी करत उत्तम संघ हा सामना आपल्या कशात घालतो त्यांचं मनापासून अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. लगेच दुसरा सामना सुरू करणार आहोत. मालजीपाडा अर्नाळा लगेच, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. मॅकमेलन आपण डगावच्या दिशेने या. अभिनंदन आपलं आहे, उत्कृष्ट कामगिरी केले. कॉंग्रॅच्युलेशन.